दौंड तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झालेली आहे। जालिंदर बारवकर यांची 500 आंब्याच्या झाडांचं नुकसान झालेलं आहे। पावसामध्ये आंबा पूर्णतः खराब झाला आणि त्यामुळे जालिंदर बारवकर यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने अशा पद्धतीने हिरावल्यामुळे बारवकर कुटुंब संकटात येतच असं आंबा घेऊन रडत बसते मी तर। मग आता ह्याला विलाज नाही, आता करायचं काय, शासनाने थोडं तरी जरा लक्ष दिलं तर बरं होईल। तर बारवकर कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। आता आंबा गेला, आम्हाला इतकं आम्हाला संकट आले ना, काय करावं ते सुसारा। बरं ह्या आंब्याचे जेव्हा लोक देत होते, आता आंबा गेला, आम्हाला देणार तरी कोण देणार आहे का? नाही ना म्हणते, यांचं फेडायचं कशाच्या जीवावर? आणि येतच असं आंबा घेऊन रडत बसते मी तर। मुलांना चुकून रडते, इतकंच वाईट लागतं। असली परिस्थिती आमची खूप खूप बिकट झाली। अहो आंबा थोडा नाही, 400-500 झाड आणि 3 हेक्टर जमीन गुतावली याच्यात। बाहेर जर्मनीला किती वेळा आंबा गेला, महागारी टाकला त्यांनी, का डाग पडले ना त्याला सगळे पावसाची।